बाबूराव टेके ज्या पालखी तळाची आमच्या परंपरेप्रमाणे 4 पिढ्या 5 पिढ्याची परंपराची सेवा करण्याची आहे. गेल्या वर्षी इथं ट्रस्टी निवृत्तीनाथ ट्रस्टी जी माणसं आली त्यांनी इथं व्यवस्था होत नाही आमची काय नाही आम्ही काय तर म्हणून इथून पालखी रामभाऊ जोशीकडे त्यांनी नेली. पुन्हा काल ते ट्रस्टीची माहिती घेण्यासाठी आली. तरी काल त्यांनी काय केलं की रामभाऊ जोशी तिथंच मुक्काम करण्याचं त्यांचं ठरलेलं आहे. जिथं फक्त 5 ते 10 मिनटं पालखी इथं येईल, इथं थांबल आणि इथनं निघून जाईल असं त्यांनी सांगितलं. तरी ह्या वर्षी आमच्या नेहमीप्रमाणे ह्याच इथल्या 11वरच पालखी तळावरच पालखी ठेवण्यात यावी असं आमच्या आग्रहाची विनंती आहे. नमस्कार, मी वंशभूषण भीमराव शिंदे, राहणार करकम. आज करकम येथे आमची सर्वांची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असं आमच्या निदर्शनास आलं की निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी तळ हा बदलून पूर्वीपासून 300 वर्षापासून आमचा पालखी तळ जिथे होता न्यू इंग्लिश स्कूल करकम येथे 11वर, तो बदलून रामभाऊ जोशी हायस्कूल इथे हे करण्यात हलवण्यात आलेला आहे. तो कशासाठी तर इथे सोय होत नाही लोकांची किंवा स्वच्छता नाही असं पालखी विश्वस्तांचं म्हणणं आहे. तर ही सोय न्यू इंग्लिश स्कूल इथं झाली तरीही ग्रामपंचायत करते आणि रामभाऊ जोशी इथंही झाली तरीही ती ग्रामपंचायतच करते. तर ती सोय न्यू इंग्लिश स्कूल इथं का होऊ शकत नाही? जी रामभाऊ जोशी हायस्कूल इथं सोय होणार आहे ती सोय न्यू इंग्लिश स्कूल इथं का होऊ शकत नाही? काही राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी काही लोकांनी जर असं पालखी तळ बदलायचा असा जर घाट घातला असेल तर तो देवाच्या दारात बरा नाही असं आम्हाला वैयक्तिक वाटतं. पालखी तळ हे न्यू इंग्लिश स्कूल 11वर इथेच राहावं अशी माळी गल्ली असेल, शुक्रवारपेठ असेल, सिद्धार्थनगर असेल, अण्णाभाऊ नगर असेल, इथल्या सर्व लोकांची तळमळीची इच्छा आहे. तरी पालखी तळ हे विश्वस्तांनी इथंच ठेवावं, वाटलंच तर देव इथं ठेवावा आणि लोकांची व्यवस्था रामभाऊ जोशी हायस्कूल इथे करावी असाही एक पर्याय निघू शकतो. त्याचा विश्वस्तांनी व जे करकम गावातील पुढारी आहेत त्यांनी विचार करून पालखी स्थळ हलवायचं का नाही ते घ्यावं मनावर. एवढं बोलून मी थांबतो. जय हरी. रामकृष्ण हरी. हे निवृत्तीनाथ महाराज पालखी तळ 300 वर्षापासून आमच्या जागेमध्ये आमच्या आजोबांच्या ह्याच्याखालीच आहे. आत्तापर्यंत आम्ही जसं पाहतो तसं हे तळ इथंच आहे. हे तळ काय कारणास्तव तिकडे चाललेलं आहे तर ते जाऊ नये आणि पालखीचं तळ हे कायमस्वरूपी इथंच राहावं अशी विश्वस्तांना नम्रतेची विनंती आहे. आणि ह्याच्यात काय केलं करू नये असं काही नाही, परंतु स्थळ जिथंच आहे तिथंच राहावं. जिथं सोय होती होत नाही काहीच नाही, सगळी सोय आहे. शाळा डबल मजली झालेली आहे, चांगलं वातावरण आहे, इथं मोठं ग्राउंड आहे, कुठलीही असुविधा अशी काहीच नाही. तर ते स्थळ इथंच राहावं अशी आम्ही त्यांना नम्रतेची विनंती करतो. आताही केलेली आहे, ह्याच्यामध्येही केलेली आहे आणि ते स्थळ जे आहे ते हलवू नये अशी विश्वासाला नम्रतेची विनंती आहे. जय महाराष्ट्र. मी राजेश करे, महाराष्ट्र विकास सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. गेल्या वर्षी जो करकंब प्रशासनाकडून जो अनागोंदा कारभार झाला त्या कारभारात निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज जवळजवळ 400 वर्षे झाली या ठिकाणी परंपरेनुसार न्यू इंग्लिश स्कूल या शाळेसमोरील 11वर या पटांगणात पालखी विश्वस्त लोक ठेवत होते. परंतु ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळं आणि ग्रामपंचायतीच्या अस्वच्छतेमुळं विश्वस्तांनी असा निर्णय घेतला की रामभाऊ जोशी हायस्कूल या ठिकाणी गेल्या वर्षी पालखी इथून हलवण्यात आली. परंतु गावातील लोकांचा जो आक्रोश गेल्या वर्षी करकंब सुपरफास्ट न्यूज चॅनलच्या माध्यमातून करकंब आणि करकंब परिसरातील लोकांना दाखवण्यात आलेला आहे. गावातील सर्व नागरिकांचा आणि परगावचे नागरिक या ठिकाणी 400 वर्षापासून निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात. परंतु ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे जर असा प्रकार जर घडत असेल आणि तरीही ह्या वर्षीही विश्वस्त मंडळी या ठिकाणी करकंब ग्रामपंचायत या ठिकाणी संबंधित पत्र देण्यासाठी आले होते.
परंतु करकंब ग्रामपंचायतीचे काही लोक असतील, काही नेते मंडळी असतील, यांनी त्या ठिकाणी रामभाऊजी हायस्कूल या ठिकाणी जाऊन त्या स्थळाचं पाहणी करून या ठिकाणीच निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ह्याही वर्षी थांबावी अशी आग्रहाची विनंती विश्वस्तांकडे केली असं मला समजलं. परंतु स्वतःच्या वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी आणि स्वतःचं राजकारण यात आणण्यासाठी जर आपण जर असं करत असाल तर ह्या गोष्टी बरोबर नाहीत. याला करकमची जनता खपवून पण घेणार नाही. आम्ही सर्व करकंबवासी या ठिकाणी करकमच्या जनतेच्या वतीनं आणि करकमच्या नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे गावाच्या वतीने निवेदन सादर करणारच आहे. परंतु गावातील विविध राजकीय पक्ष, विविध संघटना यांच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांना पण तसं पत्र व्यवहार करून जर निवृत्तीनाथ महाराजांची पालखी स्थळावर जे 400 वर्षापासून निंगलूस टोल 11 या ठिकाणी पटांगणामध्ये या ठिकाणी पालखी स्थळ आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता एकदम कशा पद्धतीचं पालखी स्थळ आहे. त्या ठिकाणीच ह्या वर्षी पालखी थांबावी. जर पालखी नाही थांबली तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसं निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगानं आम्ही तसं अल्टिमेट देऊन 8 दिवस 10 दिवस विश्वस्तांना विनंती करणार आहे. आम्ही विश्वस्तांना पण तसं निवेदन सादर करणार आहे. जर आमच्या निवेदनाला जर मान नाही दिला, आमच्या विनंतीला जर नाही मान दिला, या करकंबकरांच्या जर विनंतीला नाही मान दिला तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करणारच आहे. परंतु करकमची जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीला एक माझं विनंती आहे की आपण यात गावकऱ्यांच्या वतीनं विश्वस्तांकडे मागणी करावी की बाबा जी पहिल्यापासून करकमचं हे आहे निवृत्तीनाथ महाराजांचं पालखी स्थळ आहे या ठिकाणीच आपण आपली व्यवस्था करणार आहोत. कारण आपल्या एक चुकीमुळं पालखी स्थळ जर बदलायची वेळ येत असेल तर करकंब ग्रामपंचायतीच्या ह्या कारभाराला करकमची जनता कधीच खपवून घेणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम जय महाराज. नमस्कार, मी मनोहर प्रल्हाद शिंदे, करकमचे एक रहिवासी. आज मी ज्या ठिकाणी उभा आहे, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी स्थळ या ठिकाणी मी उभा आहे. ज्या ठिकाणी उभा आहे मी 400 वर्षापासून ही परंपरा आहे. इथं जर त्या वर्षी पालखी इथं मुक्कामार असते आणि गेल्या वर्षी काय कारणास्तव इथून पालखी रामभाऊजी हायस्कूलच्या मैदानात इथं नेण्यात आली. पण ह्याच्या मागचं कारण का आम्हाला अजून कळलं नाही. आणि जर परंपरा जर मोडण्यात आली तर एकतर इथले नागरिक आम्ही शांत बसणार नाही. पालखी जर त्या वर्षी मुक्काम येत आहे तर इथंच मुक्काम राहायला पाहिजे. आणि माझ्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं एक ही गावाला सुद्धा एक विनंती आहे आणि जास्त करून या गावातल्या पुढाऱ्यांनी इथं भाग घेतला पाहिजे. कारण पालखी इथंच मुक्काम झाला पाहिजे पालखीचा. कारण अण्णाभाऊ साठे नगर, आपलं भीमनगर इथल्या लोकांचं सुद्धा असं म्हणणं आहे की पालखीचा मुक्काम इथं राहिला पाहिजे. कारण जर त्या वर्षी हजारो लोक इथं येतात, अन्नदानाचं होतं इथं, प्रत्येकाच्या घरोघरी लोक ते वारकरी जेवायला घेऊन जाते. तेवढं एक अन्नदान म्हणून करण्यात येतं इथं. पण माझं म्हणणं आहे ही 400 वर्षाची परंपरा मोडण्यात नाही आली पाहिजे. पालखी इथं मुक्काम राहायला पाहिजे. एवढं बोलून आणि एक महत्त्वाचं, मी एक वादक आहे. जर त्या वर्षी पालखी तिथूनच्या जळली चौकातून इथपर्यंत आणण्याचं काम आम्ही वाजवत होती. पालखी आम्ही इथपर्यंत वाजवत आणि सकाळीच पालखी पंढरपूरपर्यंत सोडतो आम्ही. पण जर आमची परंपरा जर मोडण्यात आली तर आम्हाला किती दुःख होईल. माझे वडील, आमचे चुलते हे जर त्या वर्षी पालखी वाजवत आणतात, कोणाचं काय नसताना आम्ही पालखी वाजवत आणतो, आम्हाला एक समाधान मिळतं. कारण एवढं लोक आनंदाने येतात, सगळ्या गावाला आनंद होतो पालखी आलेली. त्यामुळे सुद्धा आमचा सुद्धा आनंद लोकांनी त्या गावालीने वाटून घेतला पाहिजे. पालखीचा मुक्काम इथंच राहिला पाहिजे एवढी विनंती करतो मी. नमस्कार. अच्छा, निवृत्ती महाराज संस्था आहे जी काल लोक करकंबरी येऊन गेली. काय लोकांनी फुकट्यांची त्यांची गाठीबिटी घेतल्यात. म्हणजे ती फुकटे ते काय इथलं परंपरेचं इथलं 11 वर्ष पालखीचं काय नाही, ती समजा फुकटे होतं. मग त्याच्या वतीनं आम्ही पालखी इकडे जेवावी अशी नम्रतेची विनंती तुम्हाला गावकऱ्यांना समजायला करतो आम्ही. नसेल तर मग 2-3 दिवस एखादंच आहे तेव्हा म्हणताना मग जरा काहीतरी रस्ता रोको काहीतरी होईल. एवढं बोलून माझं भाषण संपलं. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखीची सदरची ट्रस्ट आज इथे येऊन गेले म्हणून समजले. तर त्यासाठी आम्ही इथे सर्व गावकरी जमलेलो आहोत.
आजपर्यंत 400-450 वर्षापासून जी पालखी निवली स्कूल इथं 11वर स्वामीच्या जागेत उतरत आहे त्या ठिकाणीच उतरली पाहिजे अशी ग्रामस्थांची आणि मूळ मालकांची म्हणजे स्वामी परिवारची अशी इच्छा आहे. आणि आता हा सगळं जो कारभार झाला आहे ते निवली स्कूलची संस्था आणि आतील संस्थापक संचालक बॉडी यांच्यामुळं हा सगळा कारभार झालेला आहे. ह्या निवली स्कूलला ही जागा ही स्वामी परिवारांनी ह्या पालखीसाठीच दिलेली आहे. जरी सर्व चूक निवली स्कूल संस्थेची असून त्याचा खापर सगळ्या ग्रामस्थांच्या श्रद्धेवरती पालखी ट्रस्टनी पालखी त्र्यंबकेश्वरच्या संस्थांनी फोडू नये. तर जे काय आजपर्यंत 400 वर्षांची परंपरा आहे ते चालत राहावी असंच हे नम्र विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीने. जर जे काय कारवाई इथं जर पालखी उतरत नसेल दुसऱ्या ठिकाणी पालखी जात असेल तर त्याला सर्वस्व कारभार सर्वस्व जबाबदार निवली स्कूल संस्था असेल. त्या जी निगडीत जे लोक असतील संस्थेतील किंवा मग अन्य लोक प्रशासनानं कारवाई करावी. त्यांच्या जर चुकीमुळे जर दुसरीकडे जात असेल तर त्याला गावकऱ्यांचा विरोध राहणार. संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज त्यांची पालखी पुरातन काळापासून स्कूलच्या पटांगणावरती त्याच्यापेक्षा गणेश टेकडीच्या पटांगणावरती पुरातन काळापासून पिढीच्या त्या ठिकाणी पालखीचं मुक्कामतळ म्हणून आहे. परंतु गेल्या वर्षीपासून या पालखी तळाच्या संदर्भात कोणी आणि कसा निर्णय घेतला काय माहीत नाही. परंतु हे स्थळ रामभाऊ जोशी प्रशाला या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. आपण विविध संतांच्या पालखी तळाचा विचार केला तर ज्ञानेश्वर माऊलींचं पालखी तळ असेल, तुकाराम महाराजांचं असेल, ज्या ठिकाणी त्यांचा 20वा मुक्कामाचं स्थळ आहे ते अद्याप कुठंही कशाही प्रकारे बदलण्यात आलेलं नाही. परंतु फक्त संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं तरकम या ठिकाणचं पालखी तळ विश्वस्तांच्या कोणत्या आणि कसल्या प्रसंगामुळे बदललं ही काय माहीत नाही. परंतु गेल्या वर्षीपासून या स्थळाचं रामभाऊ जोशी या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे. आमची एकच मागणी आहे की हे स्थळ पुरातन चालत आलेल्या ठिकाणीच असावं. संपूर्ण करकम गावाची अस्मिता आहे आणि त्या अस्मितेचा विचार करून यावर्षी येणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये करकम या ठिकाणी या पालखीचा गणेश टेकडी या ठिकाणीच मुक्कामाचं स्थळ असावं पुरातन चालत आलेल्या ठिकाणी अशी विनंती करतो. आणि सर्व गावकऱ्यांनाही विनंती करतो या संदर्भात गावकऱ्यांनी योग्य प्रकारे विचार करून प्रशासनास विनंतीवजा अर्ज करून किंवा निवृत्तीनाथ महाराज पालखी जे विश्वस्त आहेत या विश्वस्तांनाही विनंती करून या ठिकाणी पालखी थांबवण्यासंदर्भात विनंती करावी. असंही आपण करू शकतो. त्यांना जर वाटलं या ठिकाणी थोडी जागा कमी पडती पालखी या ठिकाणी थांबवून त्यांचे तंबू राहुट्याच्या पालखी विश्वस्त आहेत त्यांच्या थांबवून इतरत्र व्यवस्था रामभाऊ जोशी प्रशालित केली तरी काय हरकत नाही. अशा प्रकारे या पालखीचं नियोजन व्हावं. अन्यथा पालखीच्या पुढं अगोदरच प्रशासनाला निवेदन देऊन पालखीच्या पुढं पालखी जर रामभाऊ जोशी प्रशालेकडे चालली तर सर्व लोक रस्त्यावर झोपतील असं मी आजच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. यावर्षीच्या आषाढी वारी पालखी तळात पाणी करण्यासाठी काल त्यांची विश्वस्त कमिटी आली होती. त्यांनी दोन्ही पालखी तळ बघितले. पण गेल्या वर्षीप्रमाणेच त्यांनी याही वर्षी निवृत्तीनाथ महाराज पालखीचा मुक्काम हा रामभाऊ जोशी हायस्कूलला ठरवला. पण इथल्या जुन्या जाणत्या सगळ्या ज्येष्ठ लोकांच्या इच्छेनुसार किंवा परंपरेनुसार निवृत्तीनाथ पालखी ही याच ठिकाणी विसावावी किंवा याच ठिकाणी त्यांचा मुक्कामाचा स्थळ असावा अशी गावातल्या सर्व ज्येष्ठ लोकांची इच्छा आहे. त्यानुसार पालखी इथं मुक्कामाला असावी आणि त्यांच्या सुविधा अपुरी पडत असेल किंवा जागेत कमी पडत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ते सुविधा निर्माण करण्यासाठी इतरत्र वारकऱ्यांची व्यवस्था इतरत्र करावी अशी गावकऱ्यांची किंवा ज्येष्ठ व्यक्तींची इच्छा आहे. पण पालखीचा मुक्काम हा मात्र या त्यांच्या जुन्या
पारंपरिक पद्धतीनं त्याच ठिकाणी असावा अशी सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. शाळेच्या वतीने पण त्यांची पूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात येईल, सुविधा निर्माण करण्यात येईल. 11 समानीचं गाव आहे आणि आपल्या गावामध्ये अनेक संतांच्या पालख्या आपल्या गावात मुक्कामाला असतात आणि आषाढी वारीनिमित्त येणाऱ्या सर्व पालख्या या ठिकाणी करकमला एक दिवस मुक्कामला असतात. परंतु निवृत्तीनाथ महाराजांची पालखी गेली अनेक 300 ते 400 वर्षापासून करकम इथे मुक्कामला आहे. परंतु काही किरकोळ कारणामुळं किंवा गावातील काही विघ्न संतोषी लोकांमुळं करकममध्ये इथं असणारा 11वरील मुक्काम कॅन्सल करून अन्य ठिकाणी ती स्थलांतरित झाली. ही जी पद्धत आहे गेल्या 400 वर्षाची परंपरा खंडित होती. तरी येणाऱ्या काळात आगामी काळात आषाढीला पालखी याच ठिकाणी मुक्कामला राहावी, त्यांची काही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व ग्रामस्थ विविध संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष जबाबदारी घेतील आणि त्यांना ज्या सुविधा अपुऱ्या आहेत ते पुरवण्याचं काम सगळ्याच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या आणि विविध संघटनेच्या माध्यमातून केलं जाईल. तरी त्यांच्या जे पालखी संस्थांचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आपण एवढंच सांगू इच्छितो की ते 400 वर्षाची परंपरा तुम्ही खंडित न करता किंवा पुढच्या किरकोळ माणसाच्या ऐरेच्या नादी न लागता आपल्या गावाची परंपरा खंडित न मोडता 11वरील पूर्वीच्या ठिकाणीच मुक्काम ठेवण्यात यावा एवढं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि रिपब्लिकन पार्टीच्या वतीने या ठिकाणी मी सांगू इच्छितो. नमस्कार, मी मनोज विजयकुमार शिंदे. जे गेल्या वर्षी निवृत्तीनाथ महाराजांचा पालखीचा जो विषय झालेला होता, जो गेल्या 300 ते 400 वर्षापासून गणेश टेकडी या ठिकाणी जे पालखी मुक्कामी होती, त्या पालखीच्या काही कारणास्तव रामोद या ठिकाणी नेण्याचा जो काही कट कारस्थान रचला गेला, त्या गोष्टी अशा गोष्टी न होता कामा नये. तो मुक्काम गणेश टेकडी पूर्वीप्रमाणे जो परंपरेने जो या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी व्हावा. आणि दुसरी गोष्ट, निवृत्तीनाथ महाराज एकच पालखी या ठिकाणी असते आणि दुसरी रामभाऊ जोशी हायस्कूल या ठिकाणी संत गजानन महाराज यांची पौर्णिमेला पालखी तिथं मुक्कामी असते. त्यामुळं सर्व ठिकाणी पालख्यांचा मुक्काम होतो याची नोंद घ्यावी. तरी काही लोकांनी गेल्या वेळेस पालखीला अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न केले होते. तशी काय गोष्ट घडू नये. गोविंद मंडळाला माझी एकच विनंती आहे की संत निवृत्तीनाथ महाराज पालखीला मुक्काम गणेश टेकडे या ठिकाणीच करण्यात यावा. नमस्कार, मी जयंत प्रभाकर टेकले, राहणार करकम. आज हे जे तुम्ही निवृत्तीनाथ महाराज स्थळ इथे गेल्या 300 वर्षापासून 300 ते 400 वर्षापासून पालखीचा मुक्काम आहे अशी आख्यायिका आहे. तसेच पूर्ण गावाची श्रद्धा आहे या ठिकाणी. आणि ही गावातलं एक असं ठिकाण आहे जिथं दर्शनासाठी व वारकऱ्यांसाठी प्रत्येक घरोघरी वारकऱ्यांची सोय केली जाते. तसेच पूर्ण याचं एरिया हा त्या क्षणाची वाट बघतो की प्रत्येकाच्या घरी 10 वारकरी गावांना जीव घालण्यासाठी वाट बघत असतो. आणि गेल्या वर्षी काही विश्वस्त व संस्थेच्या म्हणजे ह्याच्यामुळं गैरसमजामुळं जागेची काही उपलब्धता किंवा इतर गोष्टीमुळे काय त्यांच्या वादामुळे पालखी रामभाऊ जोशी हायस्कूल इथे नेण्यात आली. व त्यावेळेस त्यांनी महाराजांनी आम्हाला शब्द दिला की यावेळेस इथं असू द्या, पुढच्या वर्षीपासून जसं आहे तसं इथे पालखी मुक्कामाला ठेवली जाईल. काल पालखीचे विश्वस्त तसेच गावातील काही मंडळी यांच्यात मीटिंग घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये पुन्हा पालखी रामभाऊ जोशी इथे मुक्कामाला नेण्याचं त्यांचं ठरलं. परंतु त्या गोष्टीचा प्रचंड प्रमाणात विरोध होत आहे. कारण जी गावकऱ्यांची श्रद्धा जी आहे ती या ठिकाणी आहे.
भले आज सरकारने एवढ्या सुखसुविधा उपलब्धता करून दिली, परंतु कुठल्याही ठिकाणची पालखी तर हलवण्यात आलेलं नाही. त्यामुळे आमची एक विनंती आहे की पालखी इथेच मुक्कामी राहावी. तुम्ही आज ही पाठीमागे जी न्यू इंग्लिश स्कूल शाळा बघताय, त्या संस्थेने सुद्धा गेले अनेक वर्ष सहकार्य केलेलं आहे. तर थोडंसं मागच्या वेळेसच्या थोड्याशा ह्याच्यामुळे त्यांनी आत्ता वरचा मजला सुद्धा पूर्ण बांधून घेतलेला आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की पालखी इथेच मुक्कामी राहावी. ही विश्वस्तांना व काही गावकरी पुढारी जे आहेत याच्यामध्ये मध्यस्थी, त्यांना सुद्धा आमचे हात जोडून विनंती आहे, यामध्ये कुठेही राजकारण आणू नये व पालखी इथेच मुक्कामी येण्यासाठी सहकार्य करावे. जय हरी. एवढ्या लांबून येतं का? संत निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा गेल्या वर्षीपासून बदलण्यात आला आहे. पण गेली कित्येक वर्ष जशी पालखी चालू झाली तेव्हापासून गणेश मंदिर 11वर हा सोहळा विराजमान होतो. पण काही समाजकंटकांनी किंवा काही लोकांनी जाणून बुजून हे स्थळ बदलण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही तशी महाराज लोकांना विनंती केली की कुठल्याही पालखी स्थळ बदललेलं नाही. तुम्हाला जर अतिरिक्त जागा लागत असेल तर अतिरिक्त जागा आपण घ्यावी, पण मूळ ठिकाणी पालखी ठेवण्यात यावी अशी आमची सर्व गावकऱ्यांतर्फे सर्वांतर्फे विनंती केली आहे. ती विनंती आपण ग्रामस्थाच्या मार्फत करत आहोत. तरी त्या विनंतीचा विचार करून ज्या ठिकाणी पालखी जी 300 वर्ष आहे चालू झाल्यापासून पालखी गणेश मंदिरापाशी आहे ती ठेवण्यात तरी तसा प्रस्ताव आम्ही मागणी केली, तसा प्रस्ताव त्यांनी आमचा मान्य करावा. मी लक्ष्मी रतिलाल धोत्रे, भारतीय जनता पार्टी पंढरपूर तालुक्यात उपाध्यक्ष. 3.5 वर्षापूर्वी पालखी 11वर उतरती. मग ती 3.5 वर्षापूर्वी कुणी अडवलं नाही. आता ही राजकारण पालखीमध्ये करतात, ही राजकारण असलं करतात. राजकारण कशात करावं कशात नाही हीच त्यांना समज आहे का? ही सरपंच आहेत का पोरग का बारग खेळ चालवल्यात सगळं. ही राजकारण कसं करायला, ही गटरीचं काय ही घरकुलचं कुठं राजकारण करायचं ही तर त्यांना कळायला पाहिजे की. आता देवाच्या पालख्या अडवत्यात म्हणल्यावर जे ठिकाण आहे 350 वर्षापूर्वीचं पालखी उतरायचं, तिकडनं इकडं शाळेत आणायचं, ही सर लोकांचं ही पुढाऱ्यांचं ऐकून कुठं बी काय बी करायचं म्हणल्यावर ही असलं चालत नाही ना. असलं राजकारण नसतंय. कुठं करायचं तिथंच करावं राजकारण. देवाच्या ह्याच्यात राजकारण करून जमत नाही त्यांना. कुठं राजकारण करायचं कसं करायचं. ही पालखी हाय, शेवट देव हाय. आता आपलं देव घरातलं देव जर दुसऱ्या ठिकाणी ठेवलं तर चालतंय का? तसं आमच्या गाडीवरनं उचलून तुम्ही हाय त्या ठिकाणीवरनं देव उचलून कुठं बी आणायला लागलं. ही काय पोरगं का बारगं खेळ आहे तुमचं. हे असलं राजकारण करू नका तुम्ही. असलं राजकारण करायचं नाही. जिथं आहे तिथंच करा की राजकारण. या देवाधिकात राजकारण तसलं करून जमत नाही. कुठं बी राजकारण करायचं म्हणलं तर ही महाराजाला एवढं विनंती आहे, ज्या ठिकाणी पालखी हाय पहिल्यापासून उतरती 3.5 वर्षापूर्वी तिथंच त्या महाराजांनी पालखी ठेवा. त्या महाराजाला आमचं सगळ्या महिलांचं विनंती आहे. नमस्कार, मी प्रदीप ज्ञानदेव खंकाळ, RPI अध्यक्ष, सिद्धार्थनगर करकम. संत निवृत्ती महाराज पालखी 400 वर्षापूर्वीपासून न्यू इंग्लिश स्कूल करकम 11वर उतरत असून गेल्या वर्षी जो प्रकार झाला त्यात प्रकारे होऊ नये, त्यात कोणीही राजकारण करू नये. यापूर्वीपासून पालखी जिथं उतरत आहे तिथंच उतरावी ही ग्रामस्थांची व समधी व आमच्या सिद्धार्थनगरची नम्रतेची व कळकळीची विनंती आहे. जय भीम, जय भारत, नमस्कार. महाराज पालखी ह्याच ठिकाणी लय दिवसापासून येत होती. आम्ही लहान असतानाच बघत आलेलो आहे. इथंच पालखी आली पाहिजे, शाळेपाशी ठिकाणीच आली पाहिजे पालखी निवृत्तीनाथांची. पहिल्यापासून 11वरच पालखी येत होती निवृत्तीनाथ महाराजांची. आणि आम्ही लहान असल्यापासून त्यांना येणारी बघतोय आम्ही. येते 11वरच येत असते. पण या वर्षी 11वर नाही. आमची नम्र विनंती आहे इथंच या वर्षी पालखी 11वरच आली पाहिजे.
हां, निवृत्तीनाथाची पालखी शुक्रवार पेठेत नाही तर सरळ 11 गणपतीच्या मंदिरपाशी आली पाहिजे. 25-70-80 वर्ष झाली आम्ही, आणि त्याच्या पहिलं कवा पिढीने पिढी येत होती छकडं बैलगाडी घेऊन. ते चालणारच नाही तिकडं, नाहीतर आम्हाला बंदोबस्त करावा लागेल. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी जसं आम्हाला कळतं असं 11वरच येते, आणि इथून पुढं पण 11वरच आली पाहिजे अशी आमची विनंती आहे. तर पालखी स्थळात काय बदल करू नये ही विनंती. नमस्कार, मी पांडुरंग नारायण खसे, करकमचा रहिवासी शुक्रवार पेठेतला रहिवासी असून आमचं म्हणणं की सालाबादाप्रमाणे म्हणजे 400 वर्षापूर्वीची निवृत्तीनाथाची पालखी गणेश टेकडी येथे मुक्कामी असायची, परंतु गेल्या वर्षी काय कारण असतो रामभाऊ जोशी हायस्कूलमध्ये नेली. त्याबद्दल आमची तक्रार आहे की 400 वर्षापूर्वीपासून आलेली चालू परंपरा ही आम्हाला निवृत्तीनाथाची पालखी गणेश टेकडीवरच मुक्कामात पाहिजे. ही निवृत्तीनाथाची पालखी ही आमच्या इथं शुक्रवार पेठेतच 11वरच इथं आमच्या इथे यावी अशी इच्छा आमची सुद्धा आहे. बघा पालखी जी ठिकाणा निवृत्ती महाराजाची ही आमच्या 11वरच असावी अशी आमची विनंती आहे. बघा बोला. शांता वेळापूर निवृत्तीनाथाची पालखी बरेच दिवस झाले तिथं आहे, तिथं असावी हीच इच्छा आहे आमची. सदर माझ्या लक्षात राहत नाही, सदर गणेश टेकडी इथं निवृत्तीनाथाची ही पालखी इथंच राहावी ही विनंती करते. मी चंद्रहार महादेव वेळापूरकर, राहणार करकम, शुक्रवार पेठ, करकम. निवृत्तीनाथ महाराज पालखी गणेश टेकडी न्यू इंग्लिश स्कूल तिथे 400 वर्षापूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे. गेल्या वर्षी काय कारणामुळे पालखी पुढल्या रामभाऊजी हायस्कूलकडे गेली. त्या वर्षी तसं काय होऊ नये, न्यू इंग्लिश स्कूल गणेश टेकडी येथे पालखी मुक्कामी झाली, ते असे आमचे शुक्रवार पेठेचे सर्वांचे मत आहे. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.